थोडंसं जरा सगळ्यांना वाईट वाटेल. बाळासाहेबांवर प्रेम करणारा जो शिवसैनिक मराठी माणूस मुंबईकर आहे त्यांना ते वाईट वाटेल. आता या पापाचे भागीदार शिंदेंनी व्हायचं का नाही तो कॉल शिंदेंनी घ्यायचा आहे. आम्ही त्यावर काय बोलतो. नमस्कार, लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. सध्या आपण आहोत षण्मुखानंद हॉलमध्ये. आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी शिवसेनेच्या म्हणजेच ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या स्वतः आपल्यासोबत सुषमाताई अंधारे आहेत. ताई, एकंदरीत आज बाळासाहेबांची म्हणजे एकंदरीत आज संपूर्ण जन्मतिथी आहे आणि या संपूर्ण उत्सवासाठी एकंदरीत बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सर्व शिवसैनिक आज षण्मुखानंदमध्ये जमलेत. काय एकंदरीत आजचं संपूर्णता म्हणजे दृश्य असेल, कारण की पुन्हा ठाकरे बंधू एका मंचावरती दिसणार आहेत असं कुठेतरी समजलं नाही. असं कुठेतरी समजलं नाही, असंच आहे. दरवर्षी आम्ही सगळे एकत्र असतो 23 तारखेला. यावेळेला जरा विशेष आहे कारण यावेळचा जन्मदिवस हा जन्मशताब्दी वर्षाचा जन्मदिवस आहे आणि महत्त्वाचं म्हणजे दोनही भाऊ एकत्र आहे. सो निश्चितपणे एक छान मांगल्याचं आणि आनंदाचं वातावरण आपल्याला दिसत आहे. म्हणजे बाळासाहेबांच्या एकंदरीत संपूर्ण आठवणींना उजाळा येईल म्हणजे एकीकडे शिवसेनेच्या आणि दुसरीकडे महाराष्ट्र की फार चांगल्या पद्धतीने सध्या जे काही चाललेलं आहे, एक कणाहीन राजकारण चालू आहे, त्याच्यावरचं भाष्यसुद्धा फार चांगल्या पद्धतीने होईल आणि तुमच्यासारखीच मी सुद्धा ते सगळं ऐकायला उत्सुक आहे. आता ही उत्सुकता असेलच, परंतु मनसेच्या माध्यमातून जी काही 2 दिवसांपूर्वी करण्यात आलेली कृती आहे कल्याण डोंबिवलीमध्ये नेत्या ज्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एक वेगळा पक्ष आहे. या पक्षाने कोणासोबत युती करावी, आघाडी करावी हा पक्षाचा स्वतंत्र निर्णय आहे. आता त्या संबंधाने आघाडीतले म्हणून आम्ही आमची काय भूमिका असेल, मला वाटतं ती भूमिका मी मांडण्यापेक्षा माझ्या पक्षप्रमुखांनी मांडणं अधिक संयुक्तिक असेल आणि निश्चितपणे मला खात्री आहे की आजच्या कार्यक्रमामध्ये ती भूमिका येईल. आजच्या कार्यक्रमामध्ये ती भूमिका येईल, तुम्हालाही ती आशा आहे. परंतु जर तुम्ही पाहिलं तर खासदार संजय राऊत यांच्या माध्यमातून देखील जे काही वक्तव्य करण्यात आलीत की जर तुम्हाला म्हणजे पाठिंबाच द्यायचा होता शिंदेंना तर तुम्ही युती कल्याण डोंबिवलीमध्ये केली नव्हती पाहिजे. ह्याकडे तुम्ही कसं पाहता? म्हणजे युती जर नसती तर एक लक्षात घ्या, जी काही तिकडे आता पाठिंबा दिलेला आहे त्यावर माझ्या माहितीप्रमाणे सकाळी मनसे नेते बाळा नांदगावकरजी यांनी सुद्धा उघडपणे त्यांची नाराजी जाहीर केलेली आहे. त्यामुळे तिथली पूर्ण माहिती घेतल्याशिवाय आत्ता आपल्याला त्याच्यात काहीच बोलता येणार नाही. आजच सकाळी राज ठाकरेंच्या माध्यमातून एक ट्विट करण्यात येतं, एकंदरीत लेख लिहिण्यात येतो. त्या लेखामध्ये म्हणजे थेट सांगण्यात येतं की राजकारणामधली जी लवचिकता आहे ती कुठेतरी मेंटेन केली पाहिजे आणि ती लवचिकता म्हणजे त्यांनी मेंटेन केली आणि त्याचा फायदा त्यांनी स्वतःसाठी किंवा म्हणजे स्वतःला तो फायदा होणार नाही अशा पद्धतीने ती लवचिकता त्यांनी मेंटेन केलेली आहे असं त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं, ही लवचिकता बरोबर आहे, योग्य आहे? नाही, मी मगाशीच म्हटलं की या संबंधाने तो एक स्वतंत्र पक्ष आहे. त्यांची फ्लेक्झिबिलिटी काय असावी, कशी असावी हे ठरवण्याचा मला अधिकार नाही. पण त्या फ्लेक्झिबिलिटीचा आघाडी म्हणून जर माझ्या पक्षावर काही परिणाम होणार असेल किंवा नसेल तर त्या संबंधाने काय भूमिका मांडायची ती मला वाटतं माझे पक्षप्रमुख फार व्यवस्थितपणे मांडतील आणि आपण थोडी वाट बघूया. पण मतदार राजाला कुठेतरी गृहीत धरलं जातं आहे का ताई, असं वाटतं ना की एकदा तुम्ही पक्षप्रमुखांचं ऐका, मग आपण ठरवूया. आणि एक माझा अजून एक प्रश्न होता भास्कर जाधवांनी जे वक्तव्य केलेलं आहे, एकंदरीत तुम्ही म्हणजे शिंदेंना त्यांनी थेट मागणी केली की तुम्ही ठाकरेंना बळ द्यावं महापौर बसवण्यासाठी, या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? नाही, बाळासाहेबांचा हा कायम ध्यास राहिलेला आहे की मुंबई BMCवर कायम शिवसेनेचाच भगवा फडकला पाहिजे. हे वर्ष जन्मशताब्दी वर्ष आहे. सो या जन्मशताब्दी वर्षात जर तसं झालं नाही तर ते थोडंसं जरा सगळ्यांना वाईट वाटेल. बाळासाहेबांवर प्रेम करणारा जो शिवसैनिक मराठी माणूस मुंबईकर आहे त्यांना ते वाईट वाटेल. आता या पापाचे भागीदार शिंदेंनी व्हायचं का नाही तो कॉल शिंदेंनी घ्यायचा आहे. आम्ही त्यावर काय बोलणार नाही. पण येणाऱ्या काळामध्ये पत्ते पलटू शकतात, म्हणजे जशी साथ भाजपला दिली होती शिंदेंनी तशी अचानकपणे मातोश्रीवरती ती पाठ फिरेल. राजकारण हे कमालीचं अनप्रेडिक्टेबल असतं. शेवटच्या चेंडूपर्यंत सांगता येत नाही मॅच कोणी जिंकलेली आहे. यावर मी आत्ता काहीच सांगू शकत नाही की काय घडणार आहे आणि काय नाही ते. नक्कीच आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या
सुषमाताई अंधारे होत्या. एकंदरीत आपण जर पाहिलं सकाळी भास्कर जाधवांच्या माध्यमातून जे वक्तव्य करण्यात आलं त्या संदर्भात त्यांनी आपल्यासोबत संवाद साधला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून जी कल्याण डोंबिवलीमध्ये समर्थनाची कृती जी आहे ती करण्यात आली होती त्या संदर्भात देखील त्यांनी आपल्यासोबत संवाद साधलेला आहे. त्यांचं थेट म्हणणं आहे की आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या संदर्भात भाषणामध्ये काय बोलतील हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. आज जेव्हा ठाकरे बंधू हे एका मंचावर येतील तेव्हा उद्धव ठाकरे कल्याण डोंबिवलीमध्ये झालेल्या युतीचा विषय काढणार का हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.